HN मराठी न्यूज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी HN मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। दिव्यांगांनी शिकवला माणुसकीचा अर्थ। उरण तालुक्यातून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी प्रेरणादायी मदतीचा हात। उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्राला माणुसकीचा खरा अर्थ शिकवला। पूरग्रस्तांसाठी अनेक सक्षम लोक पुढे येतात, परंतु स्वतःच्या मर्यादा बाजूला ठेवून जेव्हा एखादा दिव्यांग व्यक्ती इतरांच्या दुःखासाठी पुढाकार घेतो, तेव्हा ती मदत नसून ती एक प्रेरणादायी आदर्श कथा बनते। आई फाउंडेशनतर्फे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आवाहन करण्यात आले होते की आपल्या परीने शक्य तितके सहकार्य पूरग्रस्तांसाठी करूया। या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील दिव्यांगांनी आर्थिक व वस्तुरूपाने मदत जमा केली आणि या मदतीतून पूरग्रस्त मुलांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच महिलांसाठी साड्यांचा समावेश करण्यात आला। ही संपूर्ण मदत आई फाउंडेशनतर्फे एकत्र करून शरद पवार गट महाराष्ट्र राज्य महिला सचिव व आधार सावली फाउंडेशनच्या सल्लागार सौ भावनाताई घाणेकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। भावनाताईंनी दिव्यांग बांधवांच्या या सहकार्याचे मनापासून कौतुक करत सांगितले, जे स्वतः सक्षम नाहीत त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करणे ही खरी माणुसकी आहे। हा उपक्रम महाराष्ट्रासाठी नक्कीच आदर्श ठरेल। या कार्यक्रमात आई फाउंडेशनचे मदन पाटील व रणिता ठाकूर पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की या मदतीत अशाही काही दिव्यांगांनी सहभाग घेतला ज्यांची आर्थिक आणि शारीरिक परिस्थिती अतिशय कठीण आहे, तरीही त्यांनी माणुसकीची जाण ठेवून योगदान दिले, हे समाजासाठी प्रेरणादायी आहे। सदर उपक्रम सफल करण्याकरता मदन पाटील, उमेश पाटील, महेश पाटील, रणिता ठाकूर, संदेश राजगुरू, नितीन सांगवीकर, मिल्टन मिरंडा, निशा माने व राजश्री घरत आदी सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले। उरण तालुक्यातील दिव्यांगांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि मदतीची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नवदिशा ठरणार आहे। HN न्यूज मराठीसाठी तृप्ती भोईर, उरण। HN मराठी न्यूज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी HN मराठी न्यूजला सबस्क्राइब करा।